7 जुलाई की शाम बुट्टीबोरी क्षेत्र में कृषि विभाग में कार्यरत सुशांत हजारे अपने परिवार के साथ कार से जा रहे थे। इसी दौरान दो बाइक सवार युवकों ने उनसे रास्ता पूछा। कुछ दूर आगे जाकर बदमाशों ने उनकी कार रुकवाई और चाकू की नोक पर उनकी पत्नी के गले से सोने की चेन और मंगलसूत्र लूटकर फरार हो गए। घटनास्थल पर कोई सीसीटीवी कैमरा नहीं था, लेकिन पीड़िता की बेटी ने घटना के दौरान मोबाइल में कुछ सेकंड का वीडियो रिकॉर्ड कर लिया। ये वीडियो पुलिस जांच का सबसे अहम सुराग साबित हुआ। ग्रामीण पुलिस की स्थानीय अपराध शाखा की 3 टीमों ने हुड़केश्वर से बुट्टीबोरी तक 150 से अधिक सीसीटीवी फुटेज की जांच की। तकनीकी विश्लेषण और मुखबिरों से मिली जानकारी के आधार पर पुलिस मुख्य आरोपी अफरोज उर्फ भाईजान पठान तक पहुंची। जांच में खुलासा हुआ कि अफरोज एक अन्य मामले में भी अमरावती जेल में बंद था और 15 जून को बेटे के इलाज के लिए पैरोल पर बाहर आया था। पैसों की जरूरत पूरी करने के लिए उसने अपने साथी रामेश्वर प्रधान के साथ मिलकर इस लूट की साजिश रची। पुलिस की भनक लगते ही अफरोज दोबारा जेल लौट गया, लेकिन पुलिस ने कानूनी प्रक्रिया पूरी कर उसे हिरासत में ले लिया। वहीं उसके साथी रामेश्वर प्रधान को भी गिरफ्तार कर लिया है। पुलिस के अनुसार दोनों आरोपी आदतन अपराधी है और उनके खिलाफ लूट, डकैती और अन्य गंभीर मामले पहले से दर्ज है। खूप छान गोष्ट अशी होती त्याच्यामध्ये की मुलींनी जे आहे थोडंसं व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला होता, त्यामुळे आपल्याला आरोपींचं कपडे कोणते घातले याच्यावरनं ती थोडीशी लिंक होती आपल्याकडे। तर त्याच्यामधनं मग आपण आरोपी जे आहेत ते बोखाऱ्यामध्ये जे एक एरिया आहे बोखाऱ्याचा, तर त्या ठिकाणी ते राहणारे आरोपी होते आणि तिथनं मग आपण शारदानगर आहे खरबी एरियातलं शारदानगरमधनं मग आपल्याला ते ट्रेस आउट झालं। नागपूर शहरमधल्या एका गुन्ह्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन झालेलं होतं आणि कन्व्हिक्शन झाल्यानंतर तो अमरावती जेलमध्ये त्या ठिकाणी होता। पण काही दिवसानंतर त्यांनी मला वाटतं मागच्या 15 जूनच्या आसपास पॅरोलवरती तो आलेला होता आणि त्या पॅरोलमध्ये मग त्यांनी ही घटना केलेली आहे। त्याच्यामध्ये असं ज्यावेळेस आपल्याला आरोपी बॅक ट्रेस करत आपण बॅकवर्ड लिंकने ज्यावेळेस ट्रेस आउट झाले, तर त्या एरियामध्ये बेसिकली जो शारदानगर आहे तिथपर्यंत आपण आल्यानंतर आपल्याला हे निष्पन्न झालं होतं की आरोपी याच एरियातले आहे। तर आपण फिजिकल मेथडने आरोपींचे फोटोज दाखवून त्या एरियामध्ये चौकशी करत होतो। त्यावेळेस आरोपींच्या घरच्यांना भनक लागली की पोलीस विचारणा करत आहे, त्यामुळे आरोपी हा 11 तारखेला रात्री आपली टीम त्या एरियामध्ये होती। तर 11 तारखेला रात्री एक 10-11 वाजेच्या आसपास आरोपी हा परस्पर डायरेक्टली अमरावतीला वापस गेला आणि जेलमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी वापस यायचं आहे असं सांगून जेलमध्ये तो एंटर झाला। तर त्यांनी त्या पद्धतीचं की तो असं दाखवण्याचा प्रयत्न केला की मी पॅरोलवरती होतो आणि मी आता ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस जेलमध्येच आहे असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। प्राथमिक माहितीनुसार ज्यावेळेस विचारपूस केली घरच्यांना, तर घरच्यांचं असं म्हणणं होतं की तो त्याच्या मुलाचं काही ऑपरेशन आहे मेडिकल ट्रीटमेंटसाठी बाहेर आलेला होता आणि अजून ते जी काही प्रोसेस आहे ती झालेली नाही असं त्यांच्या घरच्यांचं आता सध्या सांगण्यावरनं कळतं। दुसरा आरोपी याच्यामध्ये रामेश्वर प्रधान नावाचा दुसरा आरोपी आहे। बेसिकली हे जुनं सोबतच हे गुन्हे करायचे असं त्यांच्या सांगण्यावरनं दिसतंय आणि दोन्ही आरोपींवरती अशा पद्धतीचे 392 आणि 395 रॉबरी, डकेती, इवन एका आरोपीवरती रेपचाही गुन्हा आहे असे आता प्राथमिकदृष्ट्या कळतंय आम्हाला। आता मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यांनी कोणत्या ठिकाणी तो मुद्देमाल ठेवला आहे किंवा कुणाला विकला आहे या बाबतीतली आता इंट्रोगेशन आणि तपासणी सुरू आहे सध्या।